शुभ सकाळ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता माझी झाली आहे सकाळची सुरुवात. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझी सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे, तर मी आरती वगैरे केली आणि आता मला थोडंसं वाचन करायचं आहे. तर सगळ्यात आधी मी देवांना सगळं ओवाळून घेतलं, आवरून घेतलं देवाचं सगळं. आणि त्याच्यानंतर मी आता ना तुळशीला पाणी घालायला जाते, तुळशीला पाणी वगैरे घालते. बाकी इथं सर्व देवांची पूजा वगैरे झाली सकाळची. मस्त पांडुरंगाची पण छान अशी पूजा झाली आहे माझी. तर चला, तर आता तुळशीला पाणी घालून घेते. आणि भरपूर असा उजेड पडला आहे, तर वेळ होऊन जातो देवपूजेला, कारण देवांचं सगळं आवरायचं सावरायचं, देवांना व्यवस्थित न्हाणून धुणून ठेवायचे, पुसून. त्याच्यानंतर थोडीशी पूजा करायची, थोडी आपल्याला जी वाटेल ती सेवा करायची. आणि त्याच्यामुळं मग देव न्हाण्याला खूप उशीर होऊन जातो, पण काही हरकत नाही. आपण सकाळी घाई गडबडीमध्ये जेवढं काम करतो ना, त्याच्यापेक्षा आपण सगळ्यात आधी उठून जर देवाचं काम केलं ना, तर तीच आपली घाई गडबड कमी होऊन जाते. त्याच्यामुळे मी काय विचार करते, थोडासा उशीर झाला तरी चालेल कामाला, पण देवांचं व्यवस्थित नीटनेटकं सगळं झालं पाहिजे, मगच बाकीचे कामं करायचे. तर इथं मी थोडंसं आता देवाचं वाचून घेते, आपलं स्वामी चरित्र. तर मी आता स्वामी चरित्र थोडंसं वाचून घेतलं. त्याच्यानंतर माझी सर्व देवपूजा व्यवस्थित झाली. मस्त धूप दीप मस्त लावलेलं आहे मी, फुलांनी देवांना परत सजवलेलं आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर चला, आता माझी सकाळची सुरुवात अशीच आहे. तर आज आहे शनिवार, मला आहे उपवास. आणि अवधूतला पण आज सुट्टी शनिवारी, आणि उद्या पण रविवारी सुट्टी राहणार आहे. तर चला, मुलं पण अजून उठलेले नव्हते, तोपर्यंत माझं सगळं मी घरातलं आवरून घेते. आणि पोरांसाठी मला करायचा आहे थोडा नाश्ता काहीतरी. तर म्हटलं चला आता शिराच करून घेते. तर थोडासा ना रवा करते. आणि बघू शकते एकदम छान वाटते. फुलांनी इथं दिव्याला सजवलेलं आहे. तर मला असं फुलांनी सजवलेलं पहिल्यापासून आवडतच असतं, तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या व्हिडिओमध्ये कायम बघत असता. तर मी इथं ना थोडंसं गावठी तूप टाकलं कढईमध्ये. आणि अवधूत बोलला का आई मला आज शिराच खायचा, तर त्याच्यासाठी मी शिरा करते, कारण गोड कोणी एवढं खात नाही. पण थोडासा म्हटलं कधीच नव्हत केलं का खाता पोरं, त्याच्यामुळं म्हटलं चला. तर मला असं प्रत्येक गोष्टीला उठायला लागतं, कारण वरती डबे राहत्या. कसं असतं, किचन असतं, माणूस पटकन घेतं देतं, पण आता इथं आपलं कसं, चला असो. तर आता मी त्याच्यासाठी रवा करून घेते. आणि रवा केल्यानंतर मग मला लगेच स्वयंपाक करायचा आहे. आणि ना भक्ती मधून सारखी व्हिडिओमध्ये डोकत होती, तर मी इथं आता उसळीला फोडणी देते. उसळ शिजवून घेतली होती, तर मग सकाळी आता घाई गडबडीमध्ये मी उसळच करून तर आमच्या अवधूतला आहे सुट्टी, पण भक्तीला काही सुट्टी नाही आहे. बघा कशी मस्त देवाचं दर्शन घ्यायला गेली आहे. आणि आज काही तिला कोणी सांगितलं नव्हतं, काही नाही, मस्त गेली, देवांचं दर्शन केलं. त्याच्यानंतर आजीचं दर्शन करून राहिली. आणि आता आजीचं दर्शन केल्यानंतर ती मला पण बोलते की आई तुझं दर्शन, तर मी स्वयंपाक करत होते, त्याच्यामुळे मी तिला बोलले बाई तू जाय म्हटलं. तर आता सकाळचे 9 वाजले होते. तर भक्ती निघाली होती अंगणवाडीमध्ये. भक्तीला काही सुट्टी नव्हती ना. आज हट्ट केला का नवीनच फ्रॉक घालायचा आहे, मला शाळेचा ड्रेस नाही घालायचा. आणि तेव्हा बघत होती, मला म्हणत होती आई तुझ्या पाया पडायचं. मी तिला बोलले का नको बाई, आजीला पप्पी दे आणि जाय म्हटलं शाळेमध्ये, कारण मग परत उशीर होऊन जातो शाळेला. आणि इथं माझ्या लगेच सकाळच्या स्वयंपाकामध्ये आता मी उसळ टाकली होती. आणि पोळ्या लाटून घेते, उसळ पोळ्या. आणि काहीतरी चटणी वगैरे करते, कारण मला आहे उपवास, त्याच्यामुळे मला खिचडी केली करणार आहे थोडीशी. तर यांच्यासाठीच फक्त आता स्वयंपाकाच्या दोघा तिघांसाठी. आणि अवधूत पण आज घरीच आहे ना, तर कधी डब्याला पातळ भाजी एवढी देता येत नाही, कारण सांडून जाते पोरांकडून. कसं पोरं एवढे काही व्यवस्थित डबा नेते नाही, त्याच्यामुळे दप्तरामध्ये सांडून जातं, त्यामुळे त्याला कोरडीच भाजी द्यायला लागते. आणि मग घरी असल्यावर चला पातळ भाजी तो खातो चुरून, त्याला आवडतं. आणि भक्तीला पण चुरून खायलाच आवडतं. मी दोन्ही पोरांना चुरून खायची सवय लावलेली आहे. आणि आज महत्त्वाचं म्हणजे तिकडच्या मळ्यामध्ये जायचं आहे तुकडा खुडायला. तर तुकडा खुडायचा आहे. आणि इथं पण मग जिप्सोचं आज धावपळ आहे थोडीशी. तर जो पहिला माल आहे तो सगळा आम्हाला आज काढून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जिप्सो पण खुडायचं आहे. तर म्हटलं चला आता स्वयंपाक पटपट करून घेऊ. आणि त्याच्यानंतर लगेच मला आता भांडे घासून घ्यायचे. तर मी बाहेर आले आणि खरकाटे जेवढे भांडे होते तेवढे घसले. आणि परात कडक होती पिठाची, मग ती भिजत टाकली होती. नाही तर मी सहसा परात लगेच धुवून टाकत असते, पण एखाद्या दिवशी खूप कडक असली का मग ती मी भिजत टाकते आणि शेवट लास्टला धुवून टाकते. तर चला, इथं माझे भांडे पण आता मी घासून घेतलेले. आणि बाबांनी मग अशी पाणी भरलं, तर मला पाणी पण आता घरामध्ये बादल्या नेऊन ठेवायचे आहे. तर मग पाण्याची बाहेर सोय त्याच्यामुळं. आणि भांडे घासल्यानंतर मी रोजची मला सवय घसणी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आणि लगेच ठेवून द्यायची, कारण मग ती घसणी ना जर खरकटी घसणी आपण धुतली नाही ना, तिचा मग ते वास येतो. त्याच्यामुळे मी काय करते, भांडे झाले का लगेच घसणी धुवून ठेवून देत असते. आणि इथं बाबांनी ना बादल्या भरून ठेवल्या होत्या, तर मग म्हटलं चला बाथरूम आपल्या मोरीमध्ये पाणी घेऊन जाऊ. तर मग आता मी पाणी वाहून घेते हे.
आणि स्वयंपाक झाला, भांडे झाले, कपडे तर धुतलेचे. मी तुमच्यासोबत कपडे धुण्याचं शेअर नाही केलं, तर कपडे धुवून झाले होते. तर म्हटलं चला आता ना गॅस थोडासा स्वच्छ क्लीन करून घेऊ. तर बाहेरून घसणी साबण आणली आणि गॅस थोडा घरात घसून घेऊ राहिले. पाणी जायला काही जागा नाही आहे, पण तरी पण पाणी काही जिरून जातं तिथं भेगांमधून. तर म्हटलं चला गॅस स्वच्छ घसून घेऊ, बाहेर काढून न्यायचा घासायचा तर घरातच म्हटलं धुवून घेऊ. तर थोडासा मस्त व्यवस्थित स्वच्छ गॅस वाटतो, कारण आपण त्याच्यावर बाजरीची भाकर काही पण भाजतो, पोळ्या करतो, सगळं स्वयंपाक करतो. तर आपली गॅस म्हणजे आपली लक्ष्मीच असते, त्याच्यामुळे मी तिला मधून क्लीन करत राहते. तर चला आता गॅस वगैरे घासल्यानंतर बघू. आता भक्ती येते शाळेतून, तोपर्यंत मग परत तिचं पण खाणं पिणं राहतं, सारखं काही ना काही चालू तिचं वालं. मस्ती खूप करते ती. तर इथं माझं आता घर पुसून घेते मी, कारण की आता सगळं आवरलेलं, फक्त घर लास्टला पुसून घेते मी. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जेवण वगैरे करायचे. तर सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग आम्ही बसलो. आता मी फराळ करते आणि बाकीचे सगळेजण जेवायला बसलेले. तर आजीचं जेवण झालं होतं. आजीला लवकर भूक लागली आज सकाळी, त्याच्यामुळे आजीने जेवण घेतलं होतं. तर भक्ती बोलत होती का मला पण व्हिडिओमध्ये यायचे. तर बघा कशी आली समोर, डायरेक्ट चेहरा दाखवून राहिली समोर येऊन. तर आलोय आता आम्ही इकडच्या मळ्यात. आता तर तुकडा खुडायचा आहे. 2 दिवस नव्हता खुडला, आज मग खुड राहिलो. दाखव देऊन दाखव तुकडा पाय किती छान. तर जो लाल लाल आहे ना तो खुडून घ्यायचा आहे. उमलेलं नाही घ्यायचं ना. बड पाय किती भारी फुलाची. तर ना 2 किंवा 3 दिवसांनी हा तुकडा खुडायलाच लागतो. म्हणजे झाडं छोटे आहे, पण मग झाड बनवण्यासाठी ते तुकडा हा खुडायलाच लागतो. तर पहिले आम्ही काड्या खुडून टाकायचो, पण मग आता व्यवस्थित आले फुलं चांगले, त्याच्यामुळे मग आता आम्ही तुकडा काढू राहिलो. तर अशा मी ना 2 गाल्ल्या घेतल्या, इकडून दोन्हीकडून पण घेतलेलं आहे. म्हणजे कसं पटकन होऊन जाते. मग 2 गाल्ल्या न्यायच्या आणि 2 गाल्ल्या उलट्या वरती आणायच्या. तर आमचं चालू आहे तुकडा खुडायचा. फुलपा किती भारी आहे. आता हे मला लावायचं मस्त गप्पा. छान दिसतं बघ. बड किती भारी दिसत. ही गल्ली पाय कशी जवळ आहे. तर आजी पण आज मळ्यामध्ये आल्या होत्या. आम्ही खुडत होतो तुकडा आणि आजी काढत होत्या भाजी. तर 2-1 बेड राहिले होते, तर त्या बोलल्या तेवढ्या 10-1 जुड्या किंवा 5 जुड्या जेवढ्या निघाल तेवढ्या काढून घेते. त्याच्यामुळे मग त्या पण आमच्यासोबत मळ्यात आल्या होत्या. आणि कसं माहिती आहे का, त्यांनी मेथी टाकली होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाला किंमत कळते. तर त्यांना असं वाटलं नको वाया झालं, तर तेवढंच निघालं, तर 2-3 जुड्या निघाल तर काढूनच घेऊ. त्याच्यामुळं मग त्या आमच्यासोबत मळ्यामध्ये आल्या होत्या आणि त्या काढत होत्या भाजी, आम्ही खुडत होतो तुकडा. आणि आज अवधूतनी पण मदत केली आम्हाला, कारण अवधूत पण आज ना भाजी काढत होता. तो आज ना मळ्यामध्ये अभ्यास करायसाठी आला होता आमच्यासोबत. पण बोलला का आई मी तिथं तुम्हाला मदत पण करतो. तर त्याने थोडा तुकडा पण खुडू लागला आणि आजीला ना तो आज भाजी पण काढू लागला. आणि मेन म्हणजे तो व्हिडिओ पण काढत होता. तर 2-3 कामं त्याने आज केलेले. तर त्याला शनिवार आज ना पेरेंट्स मीटिंग होती, त्यामुळे त्याला आज सुट्टी होती. तर नेमकं मीटिंगला जायला पण आम्हाला जमलं नाही, कारण की सकाळचं कामच चालू आहे. त्यामुळं काही अडचण नाही, आम्ही नाही गेलो. कारण आपला शेती व्यवसाय आपल्याला लगेच कुठं असं एवढं जाता येत नाही. त्यामुळं मग टीचर लोक पण मग समजून घेतात, त्याच्यामुळं काही अडचण नाही. आणि शाळेतले पण सगळे सर लोक वगैरे चांगले त्याचेवाले. तर बघा आता आजी चालल्या इकडे भाजी काढत.
तर थोडे दिवस झाले तेव्हा पाऊस मस्त चालू होता आणि आता पाऊस 2 दिवसापासून उघडलेला आहे. त्याच्यामुळे भाजी पण थोडीशी ना अशी कडकून आलेल्यासारखी झालेली आहे आणि जेव्हा जमीन वल्ली होती तेव्हा ना भाजी पटकन निघायची. तर बघा पाण्याची पण गरज राहते आणि जास्त कोरडं पण चालत नाही आणि जास्त पाऊस पण चालत नाही. तर असं म्हणजे शेतकऱ्याचं असतं का कोणती गोष्टी प्रत्येक गोष्ट लिमिट म्हणजे मापातच पाहिजे राहते. तर बघा आता आमच्या अवधूतने आम्हाला भरपूर मदत केली. त्याच्यामुळे तो बघा सगळीकडे फाळ्या आथरायला आम्ही तुकडा खोडला का तो बादल्या ओतायचा आणि आजीची पण भाजी पटपट गोळा करून आणायचा आणि आजीला पण त्याने मदत केली. आणि आपण बोलतो का मुलीच फक्त कामं करते असं काही नाही. मुलांना पण आपण जर चांगले कामाचे वळण लावले तर मुलं पण कामाला आपल्याला मदत करत असतात. फक्त त्यांच्याशी गोड बोलून काम करायचं, जास्त त्यांना रागवायचं नसतं. तर मिस्टर खाणं सोडायला गेले होते, मग त्यांनी खाणं वगैरे सोडलं आणि ते पण आले मला मदत करायला. तर आम्ही दोघं मिळून तुकडा खोडून राहिलो आणि अवधूत चाललं होतं काहीतरी मध्ये लुडबुड करत होता. तर त्यांनी पण मदत केली आम्हाला, तसं काही नाही. आणि आता मी ना त्यांना विचारत होते का तुम्ही इकडं 2 गल्ल्या घेतल्या, ह्या 2 गल्ल्या, असं काही आमचा विषय चालला होता. तर चाललंय तुकडं खोडायचं काम. आणि तुकडा खोडायला ना आम्ही पहिल्यांदा काय करायचो म्हणजे ज्या टायमाला आमचा पहिला गुलाब होता त्या टायमाला आम्ही काय करायचो, जे कमरेला फाळे बांधायचो म्हणजे अशी वट्टी करायचो. पण त्याने काय व्हायचं माहिती आहे का, तुकडा घसायचा. आणि मग नंतर म्हटलं चला आपण असे बादल्या किंवा दबडे कापायचे आणि मग त्याच्यामध्ये तुकडा टाकायचे म्हणजे घसत पण नाही आणि व्यवस्थित मग वतल्या पण जातो. तर मग त्याच्यामुळे आम्ही हे दबडे आणि बादल्या घेतो. नाही तर खरं तर तुकड्याला कोणी फाळेच घेता, कमरेला बांधून घेता आणि दोन्ही हाताने खोडायचा. पण तो कधी जेव्हा खूप जास्त तुकडा असला तेव्हा. हे फक्त आता आपल्याला झाडं सेट करायचे म्हणून हा तुकडा चालू आहे. बाकी एका झाडाला 1 का 2च फुलं आहे, बाकी जास्त तुकड्या नाही आहे. ओ या थोड्या सावलीमध्ये. कशाला आता ऊन पडलं सावलीमध्ये आणि इतके दिवस पाऊस होता, लय पाऊस आहे बाई. तुम्ही पण थोडंसं बसा. असं माझं तुमचा पाय दुखतो, सकाळचा राऊंडअप मारला. राऊंडअप मारला नाही. हा ते काय राऊंडअप मारला नाही म्हणते ना, मग गवतावरचं औषध मारलं. हा गवतावरचं आम्ही औषध, गवतावरचं औषध. आता हे बाय 5 मिनिटं बसायचं म्हणते, इथं वाकलं गवत दिसलंच. आता हे झाड मोठं होतं असं बघा. बसायचं नाही म्हटले आणि आता हे पण बसले, यांना पण गरम झालं. असं राहतं, कामाची धडपड खूप आहे. पण दुसरा बसला का, पहिला बसला का दुसरा म्हणतो मला बसू द्या. आणि ते तिकडं पाहतो मी, दाखवा तिकडं, दाखव. इकडं पाहिलं सून मुलं आणि तिकडं पास असो बाई आमची आई. तिने दमली का भाजी काढीत आहे त्या थोडी, एकच बेड भाजी राहिली होती तेवढी काढीत आहे त्या. मी त्यांना इथून मागं सगळी भाजी काढू लागले. आजच फक्त तुकडा खोडायचा आहे म्हणून मी नाही काढू लागले. मग एवढी तू काढून आणली, किती काढली? एवढीच काढली अजून काढली. हा का, एवढीच अजून एकदा काढली. बरं ऐक, अय मोठंच खोड बरं का. दांडी घ्यायची बाबा, मला पाहून दे कसं खोडीत, दाखव फुल. दांडी घ्यायची, दांडी. एक गली घे, एक मी इकडून घेते, दुसरी तू एकच साईड घेत चाल. मी साईड. हा मग कोणतरी एक घे, एक मी घेते. झाली का चुकी झाली म्हणजे तुम्ही एक फुल ठेवते आणि 4 फुलं खोडते. तसं नाही झालं बा. ते फुल पडलं पाय खाली. ऐका ना, म्हणते ते अवधूतने एक गल्ली घेतली. ते फुल खाली पडलं पाय. ऐका ना 2 मिनिटं. अवधूतने एक गल्ली घेतली आणि मी एक घेतली. मग तो म्हणतो तू माझी घे, मी तुझी घेणार. म्हणजे एकमेकाच्या गल्ल्या घेत नव्हतं, त्याने मागं ठेवले, माझ्याकडून नाही राहिली. अरे लहान आहे तो, जाऊन द्या. पण मी काय म्हणतो, तू इकडं म्हणे एकदम भारी वातावरण आहे, ऊन अभ्यास लागत करतो. नाही, अभ्यास करायचा आहे, तू तर इथं शेतीच्या कामाला लागला. अरे भाऊ, शेतीला कोणी डिमांड देत नाही, किंमत देत नाही. लग्न करायचं म्हटलं पोरी म्हणतात नाही नोकरी आहे का, मला ना नोकरीवाला पाहिजे. मग ते खातील काय, नोकरीवाला पाहिजे शेती. सगळे
ठीक आहे, चालेल. आम्ही आलो शेतकऱ्या मग काय. तर पावसाने जसं 2-3 दिवसापासून डायरेक्ट पाऊस उघडून गेला आहे, त्याच्यामुळं वावर थोडं कडकूनच आलेलं आहे. तर आजी सांगत होत्या का भाजी ना अशी थोडी खुरटू राहिली, म्हणजे कडक जाऊ राहिली, बेडवर तर पाणी सोडा असं सांगत होते यांना. तर मग आता ना थोड्या वेळाने ते बोलले का ड्रीप चालू करून देतो, म्हणजे मग वावर पण नरम होतं आणि मुळ्यांना पण चांगलं पाणी पोचतं. तर त्यांना म्हटलं लाईटही बघून घ्या, कारण कधी कधी काय होतं लाईट नसते, मग लाईटीची पण काळजी करून आणि व्यवस्थित बघून घ्यायला लागतं. तर मग त्यांना म्हटले पहिले तुम्ही ड्रिपच चालू करायला जा, काम राहून द्या म्हटलं, कारण लाईट काही आपल्या हातामध्ये नाही, लाईट केव्हा पण जात असते. तोपर्यंत मी खुडते. तर आता आम्हाला खुडून थोड्या वेळाने लगेच घरी जायचं आहे. झालं आहे आता आमचा तुकडा खुडून, आता आम्ही निघालो आहे घरी. आणि घरी गेल्यावर मग बॉक्स भरायचे जिप्सोचे, आज जिप्सो पण घरी खुडायला होता ना. तर चला आता मी घरी जाते आणि मग दाखवते. जाऊ दे, काय पळतो तू? शर्ट आण ना, आपाचं शर्ट आण ना आता, वय थोडं लांब गेला तर वय. त्यांचा शर्ट राहिला होता तो आणायला गेलेला आहे. आणि अवधूतनी बघा छत्री आणली होती मळ्यामध्ये, पाऊस लागतो, पाऊस तर आलाही नाही आज, काही नाही, हळूहळू ये. केला का अभ्यास तेवढा? बुकच दुसरी आणली, जो टेस्ट आहे त्याने आणली का? आणि घरी आले मी लगेच जिप्सोचे बॉक्स भरायला लागले. बायांनी पॅकिंग करून झाकून ठेवलं होतं आणि मी लगेच तिथं भरायला लागले आणि अवधूत मला बॉक्स करून देत होता. तर तो पण आता मदतच करायला लागले. तर चला पूर्ण मदतच कर भाऊ संध्याकाळपर्यंत. बघा कसं नाटक करून राहिला. कधी कधी खूप तो पण भक्तीसारखे नखरे करतो, पण जाऊ द्या, मुलं हे नखरेच करत असतं लहान आहे तोपर्यंत. मोठे झाल्यावर त्यांना त्यांची समज सर्व येते, त्याच्यामुळं मग मुलं पण मग हुशार होऊन जातात. तर मिस्टर बोलले तू भरून ठेव आणि मी लगेच आवळून घेतो. तर मी आता इथं बॉक्स भरायचं काम चालू केलं आहे. 1-2 बॉक्स भरले होते आणि आता तिसरा 2 बॉक्स भरले होते आणि तिसरा घेतला होता भरायला. तो 4-5 बॉक्साचा माल आज काढलेला होता. तर ना व्हिडिओ खूप मोठी होत होती. तर चला मी काही व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर कराल. आणि आता सगळे बॉक्स भरून घेते, नंतर परत आम्हाला माल परत खुडायचा आहे. तर संध्याकाळचे मला 7 वाजणार आहे आज, त्याच्यामुळं काम चालूच आहे. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला जिप्सची व्हिडिओ दिसणारच आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.